तर सकाळची वाजले 7. म्हटलं चला आज लवकर जायचं आवरायचं आहे. मग मी आलो आवरायला. भाह्याला पण बोललो की आता अजून एक मेंबर वाढला आपला ब्रह्मा, त्यामुळे दररोज आता लवकर येऊया, 7ला येऊया म्हणजे 9 वाजेपर्यंत सगळं आवरतं आहे. परत बाकीच्या कामाला पण सुराला लागू शकतो आहे. भाह्या येत असेल तर आता सगळं आवरून घेतो हे पसारा सगळा. आणि आज साहेबांनी सगळ्यांनी फेरं द्यायचं आहेत. आपल्या नवीन मेंबर आणला ब्रह्मा, त्याला पण फेरं द्यायचं आहेत. म्हणजे आता सुलतान पण यायला लागला, सुलतानला भाजीबरोबर फेरा द्यायचा आहे. बघा भाजी आज कसा हे करतोय, कारण की 15 दिवस झाले गॅप पडला भाजीला. चला तर भाजी येईपर्यंत घेतो आवरून आता ही सगळा पसारा वगैरे मी. काय झाले? हा उठ उठ बाळा, उठ 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 की उठ की लोटून काढ, उठ 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 राधा. कधी तर इथलं पण झालं आवरून. आता ही भैया आला, भैया आले आम्ही ही घेतलं बाहेर, सगळी गँग बाहेर घेतली. आता इथला पसारा आवरायचा. आणि भैया गडबड का चालली आपली एवढी? फेरं टाकायचं. आणि रायबाशेटला फेरं जवळजवळ 15 दिवस झालं बसलेलं नाहीत फेरं. रायबाशेटवर काय आपण लय लोड घेतलेला नाही, भरपूर कमेंट येते त्या रायबाला काढा मैदानात, रायबाला काढा मैदानात. आता ताकद वाढली आहे रायबाला, आत्ता 13वा महिना चालू आहे. आता काढायचं मैदानात मी पण मग विचार करायला लागलो. आणि हे शेट आपली बाजी शेट जसा चौसा झाला आहे तशी भाजीची अशी बॉडी व्हायला लागली, आडवा व्हायला लागला, आडवा कसला दिसतोय बघा आपला भाजी. आणि ह्याच्या पण भरपूर कमेंट यायला लागले. ते आपले भाजी फॅन्स वेगळंच आहेत, आपलं रायबा फॅन वेगळा आहेत. आता बाबरे अजून नवीनच आहे. हे ब्रह्माचा आज कळलं आपल्याला कसा पळतोय, कारण की आज ब्रह्माला पण फेरा द्यायचा आहे. आणि 2 आणि आमचे जोडीदार निघाले कुठं आज फेर द्यायचा आहेत, फेर द्यायचा आहेत. सुलतान यायला लागला की मग निघालायच कुठं पाणी? हा आज शनिवार. शेट कसं आडवू घ्यायला जात, कसला दिसतोय बघ की छाकडा. असा अंतराळी आणला पाहिजे, अंतराळी आणतोयस, फक्त एकच चुकी आहे त्याची आज. बघा काय करतो. आणि भरपूर कमेंट म्हणजे आणलं का? हां याला पण द्यायचं आहे म्हणून म्हटलं ये लवकर माझे. आणि कसं झोपतंय काय काय नवीन जायचं सगळं कळतंय आपल्याला. काय करतो 2 पाटक्याला टाकतो. हा आणि 2 पाटक्याला पाणी सोडतो. चालते. आणि ह्या भाजीच्या इतक्या कमेंट यायला लागले त्या की हा भाजीच्या इतक्या कमेंट यायला लागले की भाजीला आता ब्रह्मा आणलाय आपण, किंवा ब्रह्मा आणलाय म्हणजे मग आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीला गैरसमज यायला लागला की भाजीला तुम्ही देशील. भाजीला मी देणार नाही. किती जरी ह्या बाळानं दमवलं तरी भाजीला मी देणार नाही. आपला स्पष्टच म्हणजे पहिल्यापासूनच स्पष्ट आहे, काही टेन्शन घेऊ नका. भाजी हा भाजीच आहे, भाजी घर आहे, भाजी घर. विशेष हार्ड आहे याचा, फक्त जरा आहे अजून भाजीचा दिवस याचा आहेत. भाजी दिवस म्हणण्यापेक्षा आपला दिवस याचा आहेत अजून. मला पण बेकार वाटतं त्याचा व्यायाम वगैरे घेतो एवढा, तर पर्याय नाही. हो आज बघा शेट कसं पडतील. नाही नुसतं शेवट ये मी म्हणते याला सारखं शेवटला ये, खरं सळला आहे असा विषय आहे. आणि शिंगानं काय केलं साहेबांनी, तरी आपला भाजीचा विषय आहे. तर या साहेबांनी काय देणारा गैरसमज काढा तुम्ही. आणि सुलतान आलीत परत हे जमंचीला हो पाहिजे. सुलतान आला, सुलतान शेट, सुलतान भाजीलाच फेरा द्यायचा आहे. इथं बांधकी आडम पिळा बांधकी एखादा आयु काय होते त्याला मारतोय, तुला पण मारतोय.
आणि ए राधा सुटली. ए दीपक ती घे 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 तिला वैरण खायला लागल्या. अरे कशी काय सुटली ती. आणि ह्यांचा काय विषय झाला आहे साहेबांचा. ओय बाबा गप की ह्याचा विषय सांगतो तुम्हाला. जेव्हा आपण बाबरे आणला जेव्हा आपण बाबरे आणला तेव्हा आपण सेम साहेब असं करत होतो. सेम राग आलेला त्याला. आता पण ही शेट आणली ती का ही शेट आणल्यापासून असा राग करायला लागला इथं. काय म्हणास. हां हां ओके त्याला कळाले पळायचं आहे. काय पडायला लागला काय. हो का हेच बघा गणित बघायचं हो का. ए बाबा काय वेळा लागलंय. नवीन आली रुसतंय माझ्या अंगावर बघायचं कसं ते हिरर जरा काय कॅमेरा धर जरा अंगावर कसं अर्शिंग मोड बस राय बा काय झालं रे. विषय राय बस ती बघ तिथं डे राखतोय कसा मला कडाक्यात खावलं पोहेला ह्यो पण डे राखतोय. ह्यो सुलतान आलाय आपला. आणि इकडचं काही का खवाळाय काय कळलं ना. हे बाबा ग बस. आणि आपले ब्रह्मा शेठ सॉरी बाबरे शेठ. तर बाबरेला पण भरपूर कमेंट आल्या कालच्या व्हिडिओत की पळाला नाही बिनकामाच तुम्ही कर्नाटकातलं घेतलं वगैरे वगैरे वगैरे. तर आम्हाला माहीत ह्यो का पळाला नाही. तर आमच्याकडे एक चुकी झाली. याला उजवी टाकाय सोडून आम्ही डावी टाकला. तर याला उजवीन जास्त स्पीड. आणि त्यांच्या मालकानं पण सांगितलेलं की उजवीला राईट को जादा स्पीड आहे असं बोललेली ते. आता आज उजवीला टाकणारा ब्रह्माबरोबर आपण कळलंच. हे पण व्हिडिओ शेअर करतो मी तुमच्याबरोबर. चला तर आपला निर्णय काही चुकलेला नाही ह्यो कर्नाटकातला म्हणजे हे घेऊन. कारण की ह्यो पळतच होता. माझ्या 2 मैदानात पळवला तर पळाला चांगला. फक्त त्यावेळी चुकी झाली ह्याला डावी टाकल्यामुळं उजवीला पळवायचा. आणि ह्यो डावी थांबाय असं सांगितलं. डावीला फुल स्पीड आहे ह्याला. आता ह्यो डावी हो उजवी ही गाडी चांगली पळाली तर मैदानात ही गाडी पळवायची आहे. आणि हे शेटचं बघा हो का काय चाललंय खवाळायला शेटचा हा विषय आहे. आणि इकडं बाजी शेट कसला दिसायला आला बाजी. आणि इकडं सुलतान. चला ऐ आवल्या जरा मोबाईल तर रे भैयाला एक स्वप्न पडलेलं ती शेअर करायचं मला. पण याला कुठं तुमच्या गोठ्याच कुठं आहे ते मला मल्हार कुठला गरोडा माग आणला मी जावा जावा मी लवकर आणलं काय खोट. कवा मैदानात येणार ही शेट लवकरच. काल पाहिजे होतं भराड्यात. बरं यात काल पाहिजे होता. म्हणजे ह्याच्यात वडगावमध्ये साहेब चालला 100% जाऊ दे. अजून छोटा बच्चे अजून रे मी छोटा बच्चा असं करायला लागला. मला लांबले येऊ बरं मोठा होईल तसं ऐकल. नाही हा तर ही भैयाला काय झालेलं भैयाला स्वप्न पडलेलं की आपलं साहेब ते पुढे साहेब माझे बंधुराज काय करायला लागले स्वप्नात भैयाचे. माझ्या माघारीच मी नाही घरी. माझ्या माघारीचं गिराय घालते ह्याला रायबाला. आणि रायबाला घेऊन निघाली. भैया म्हणते अहो सुशांत दादाला सांगितलंय का. अहो सुशांत दादाला सांगितलंय का. मला नाही त्याला माहिती आहे द्यायचं आहे ते. अहो खरं सांगितलंय का. आणि मला मी स्वप्नातच राडायला लागलो मोठ्याने रायबाला देऊ नका करून. आणि मला आता माझं स्वप्न सांगतो एका झटक्यात मला जागा आली. ते आलो ते मला उठलं इकडे आलो वस्ती काय दिसलं आईला म्हटलं का आलोचा विचार केला आज तरी असं आगाव काटा येते. त्याचा विषयच नाही बोलतो. त्याला काय ते फळाला तरी देत नाही आपण. ते दिल्या नाही तरी हो तो भाजी नाही देत ना तो घरात नाही तरी साज. किती घे आपल्याला बांधू एखादा नाचू दे तिथं काय इथं कारण उच उपसाय नाही ना. आत्ताच एवढी मस्ती करतोय. कोण सुलतान लावी शेव गेला डोळे लाल केले की मला भ्या वाटत. खा नेल्यातच नाही घेता. आले आज वे. आणि आमचे कोणाचा आला का भाज्याचा ठोका भाजी कसला दिसा लागला. ओके
खायला काढा सोचल लवकर. चौसा जसा झालाय का नाही कोणाला दिसते आमले ठाकूर 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 कधी दिसायला लागलाय तर तेवढाच होणार पाहिजे. ठाकूर आहे का त्याला लागलाय झाला बघ गरीब गाय आहे हे असता तुझ्या पैसे येऊ लागा दुसरा नसतोय आदत आहे अजून अजून जर डबल बार तर तू काय एखादा का होय अजून बी कोण जात नाही. तर ह्यो विषय आहे आपल्या बाजीचा की गैरसमज होतो तेव्हा गैरसमज सगळ्यांनी काढा काय बाजी काय देत नाही आपण नाही पळालं तरी चालेल आणि हा नाद आहे शिवाय आपण नाद करतो नुसतं आपला बाबऱ्या जरा काल कमी पळाला तर इतक्या कमेंट आल्या की ते कशाला घेतला काय तुमचं चाललंय बिनकामाच घेत बसला यावं तेव्हा तो नाद आहे तो नाद आपण करतोय मूडवर असते आणि मूडवर पण असते ते सोडून तर आपली एक चुकी पण झाली काय उजवी टाका सोडून डावी टाकलं कसं असते ते बी आपण कळते आजार आहे का काय किंवा ते दुखते ना आज कळतेच की ब्रह्माबर कसा पळतोय मूडवर असते माणसाच्या मूडवर तू इच्छा रस्त्या पळशील का सांग की आपण सगळीच इच्छी आशेनं बक्षीसाठी होय कोण येतो की माझा बैल मार खावा होय आपण ती कशाला लय नशेबात असलं तर मिळेल नसेल मुलाखत घेतो का मग काय घेतोय मला का तसं चालली तुला काय वाटलं कॅमेरा चाल बंद आहे नाही चांगलं सांगत होतास रे कोण येतो सांग की अशा कुणाला नसते अशी. आणि हे पहिल्यांदा जो पाहिजे आहे माहित नाही बरं काय ह्याचं काय भानगड राजाला फोन लावा आमल्या तुझा आहे का हा आता मग सुलतानचा मालक आले आले सुलतानचे मालक एक दोन तिसरा गेला पाणी हो आत्ता जय बाळूमामा जय बाळूमामा आणि आता असा विषय झालाय आम्ही घेणार एक टेप आपल्या शेजारचे जे आहेत फोटो बांगला आहे तो त्यांचा एक असा टेप आहे मग आम्ही सकाळचं आलो की कायम गाणी लावतोय अशी अशी गाणी असते ते आता कॉपीराईट पडेल म्हणून बंद करतो चला तर बाबऱ्याला बांधला इथं रायबा शेटला घेतला इथं ह्याचं पण देणार आहे फेर तर यो इतका थांबवा लागला आहे गाव ज्याला म्हणून याला बांधला कसा तर हे आपलं बाजी ते सुलतान ते राधाला पण बांधायच्या साईडला आधी बाजीला आणि सुलतानला फेरा द्यायचा आहे आणि इकडे एक नंदी आणला आहे गावातलाच आहे गरुडा नाव आहे गरुडा हे तो पण आदतच आहे आणि हो पण आदतच आहे आणि दोन्ही पण आदतच आहेत हा चौसा आहे आणि हा एक चौसा आहे ब्रह्मा होणार आहे मायलं असं दाखवले 2 वेळा सळा आला किती पण त्याला ज्याला ज्याला बेस
ब्रह्माला घेऊन निघालो आता आम्ही पहिल्यांदाच फेराय आपल्या भागात. आता काबऱ्याचा झाला, मामाचा झाला, भाजी झाला फेरा. ते रायबा शेवटला 2 फेर देणार आहे उचलून गावी. आपल्या गावाला चला आता बघा तर आता तुम्ही बघितला भाजी आणि सुलतान पळालेला. दुसऱ्या फेऱ्याला भाजीनं, पहिल्या फेऱ्याला भाजी चालला पळाला, दुसऱ्या फेऱ्याला भाजीनं खातात. मग आता विषय कसा आहे, काय करतो भाजी असा तिरका बघतो, तिरका बाहेर एका डोळ्यानं, आणि जसा बघतो तसाच बाहेर जातो. लय प्रयत्न केलं. मग आता एक पर्याय करणार आम्ही आता 2 दिवसानं. ते आपलं पुष्पा का नाही, पुष्पाकडे डोळा बांधते का, तसा भाजीचा एकदा डोळा बांधून बघणार आहे कसा पळतोय. जर डोळा बांधून पळाला चांगला, ते तिरकं बघते तेवढ्याच पळाय पुरता, बरं सोडायचं लगेच डोळा. जर चांगला पळाला तर मग प्रत्येक आपण म्हणजे तिथनं मग डोळा बांधूनच पळवायचा त्याला. तिथं ज्या दिशेला बघतो त्या दिशेनंच तो बाहेर जातो. तो एक आम्ही आता पर्याय करणार आहे. पहिल्या फेराला काय भाजी पळाला विशेष. आता दुसरा फेरा आपल्या रायबा शेठचा. रायबा शेठचा विषय काय झाला, माझ्याकडे चुकी झाली. मला ते डांबावर रायबा जाईल म्हणून मी डांबापाशी उभा राहिलो. त्या व्हिडिओत दाखवतो मी जरा स्लो करून. त्या डांबापाशी मी उभा राहिलो आणि काय झालं, भाजी कधी वाढायची सवय लागली ती. भाज्या सुटला की वराडतो की मी काय घेऊन असा तसा. मग रायबा आला डांबाजवळ आणि मी वाराडलो जोरात. रायबा केलो ते पलीकडचं खोंडा ते भेद एकदम. गाडी गेली पलीकडच्या साईड जा, त्यात रायबा पण गेला पलीकडे. तर ती गाडी लागली सुराला, म्हणजे तास सोडली. या तासावर त्या तासावर गेला रायबा. मग लगेच दुसरा पेरा त्याचं ठरवलं. तर सगळी तिथे जाणं मध्ये नको भाजी करायचं का तुम्हाला बाजार त्या टायमातून जाऊ दे. तर ती चुकी होती माझी. मी एकदम ते टायर उगारला ग रायबाला. त्यामुळे ती पलीकडचं वाचलो आणि माझा आवाज मोठा गेला. रायबा असलं काय उठून माझा आवाज वाटतो जोरात. जोरात जोरात रायबा करून वाटलो. ते वासरू गेलं, वासरू पण रायबा पण गेली पलीकडच्या तासात. तेव्हा रायबाचा विषय. पळाली ते आणि बाबऱ्या जरा नर्वसच आहे. डॉक्टर्सने घेतले बोलून आपण आता. खरं उजवीनं बाबऱ्याला गेला विषय. आपली कालच्या परवाच्या मैदानात चुकी झाली, डायव्हिंग टाकायला पाहिजे. तर हा व्हिडिओ आज जायला नाही, उद्या जाईल काय माहिती ते पण आहे. मग असा विषय झालाय. ते चुकी आपली डायव्हिंग टाकल्यामुळे जरा जाऊ दे. खरं आता कळालं बाबऱ्या उजवीनं पडतोय थांब. आणि मला असं वाटतंय रायबान ब्रह्मा गाडी जोरात पळणार, जोरात ब्रह्मा आणि 5 तास सोडून अजिबात म्हणजे काय ते कोण ब्रह्माने बाबरे येत का नाही एका रेषेतच पडली. आणि ही आपली लाडाचा भाजी आता ट्राय करणार आहे डोळा बांधून. बघा ते पण तुमच्याबरोबर शेअर करतो. 2 दिवस जाऊ दे. कमेंट आले भरपूर भाजीला विकू नका सांगितलंय मी आजच्या व्हिडिओ. सांगितलंय सर काय विषय आहे ते सांगितला विषय. मग चला हे शेअर करायचं होतं रायबा शेटचं आपल्या. परत आपली फॅमिली आणि म्हणून रायबा पण कचरायला लागला का नाही, ही आमची चुकी आहे. आणि
आणि कसं आहे ही प्रत्येकाबरोबर होत असतं, फक्त आपण सोशल मीडियावर दाखवतोय. हा हे प्रत्येकावर होतंय, त्याला काय विषय राहतो. पहिलं प्रत्येकाची कातर तिथे एखादाच असतो शाळा, होय. आपण कातर ही पण शेअर करतो. त्यामुळे काय कायचा गैरसमज होतोय की हे असं करते, हे तर हे असं दे, आपण लोड घेत नाही. शेवटी आपला कसं जरी असलं तरी आपलंच. आता माझी काळजीच आहे आपली. किती कातारी बितारी तरी मला अजिबात वाईट वाटत नाही. फक्त किती तर असं वाटतं की पळावं बाबा, कारण की स्पीड आहे. बरं होय. स्पीड नसतं तर तर काय? एवढं वाईट वाटलं नसतं. त्या पहिल्या वेळा असला पळाला देऊ आणि तवाच म्हटलं गाडी पळवायची तांब्यात. आणि खरंच काय पण म्हणा, भाजी पळायला लागला की रुबाबच वाटतो. हा म्हणजे हाई नंदी पळालेलं बघायचं, भाजी पळालेलं बघायचं. होय, रुबाबच वेगळा काय आहे. म्हणजे लय भारी वाटते पळालेलं भाजी. काय कोणाच नाव त्याची आपण त्याची स्टाईल मॉडेलिंग करतील का, तसा पळतो मॉडेल असतील का. असंही मिलिटरीतलं दादा बोललेलं. मी पण काय म्हणले, आता भाजी पळायला म्हणजे ह्याला सुलतानपूर म्हणजे गाडी पळवायची, म्हणजे ती पण म्हणत होती. दुसऱ्या बेऱ्याला कातारली का भाजी मिलिटरीच म्हणजे सुलतानच्या मालकाचं म्हणजे आपलं जोडीदार एवढं गाडी नाही पळवायची म्हणून. काय आपण जर जबरदस्ती केली असती तर ती पळवली असती त्यांनी, म्हणजे म्हटलं असतं ना मी आणायची पळूया. कारण ती पण काय बोलू शकली नसते. चालतंय म्हणजे आता मैत्री घातली तर आपल्याला कळतं ना. होय, आपल्यामुळं बर सुलतान एवढा चांगला पळतोय, एवढं स्पीड लावतोय. समजा ह्यानं नंदीच्या डोसक्यात तेच बसतोय घर, मग तो पण लागला तर आता रायबार शिकणं काय केलं काय ह्याला भाजीनं बाहेर वाटलं का तिनं रायबार, पण लगेच बाहेर पडलं. त्यानं पण रायबार त्याच जागेवर बाहेर वाटलं. म्हणून मी रायबार 15 दिवस म्हणजे त्या डोसक्यात जायला म्हणलं बसा वापरा. रायबाच्या बाबतीत म्हणला तर मी अजिबात ही करणार नाही त्याला, म्हणजे संयम ठेवणार आहे त्याच्यात. आणि सगळी जुनी जाणती सांगतात की संयम ठेवायचा, डॉक्टर पण सांगतात संयम रायबाच्या ठेवायचा. बाबतीत आपला संयम मी वाचणारच. मला किती जरी कोण काय म्हटलं, लय जण म्हणते ती ताकद वाटली आहे, कर ती कर, कशा त्याचा लाड करतोय. काय म्हातारा झालाय आत्ताची 13वा महिना चालला. 13वावी हा 13 13वाच. 12 बरोबर. म्हणून तर तरी पण त्याचा व्यायामात काय आम्ही काटकसर केलेला नाही. व्यायाम चालूच आहे आणि उद्या त्यालाच आम्ही रायबाला चालवणार आता 5-6 किलो. आणि बाबऱ्याचं तब्येत झाली चांगली, डॉक्टर यायला घेतली तर बाबऱ्याला पण चालवणार आहे. कारण चालवून स्टॅमिना वाढतो जास्त पळवण्यापेक्षा. बरोबर आहे. तर आम्ही निघालो दवाखान्यात आणि वायपरमधलं पाणी संपलंय. हो, आणि ती मी करणार आहे काम. पाणी होत्या वायपर सिस्टम आहे तो लॉक. चला काय करतो चिक्कू? चिक्कूला आणायचे पेढी गेली. हो त्यातलं सगळं पाणी. होता हो, गाडी सर्व्हिसिंगला आल्या बरं का. हे रस्त्याची कामं होईपर्यंत लय बाई धुळा उडायला लागले सगळे. शेणं सरत होत्या. सगळे आजारी आपल्या गावात पडायला लागले का. रोड टच आहे ना काय, त्यामुळे धुळा सगळा. मग तू खायचो पाणी. नको 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 इथं काय झाडाला चिकूच्या. त्याच्यावर ते काचवर अहो येऊन दे म्हणून तोडले. होय त्यानंच वायर तोडले 15 राहून तर मामानं काय केलं आणि इथलं वायरिंग सगळं तोडलेलं. परत लाईट वगैरे लागायचे पण झालेलं आमच्या इथं. परत कळालं आम्हाला काय झालं नक्की. चला गाडीला आता धुवायला टाईम नाही. पाणी दे का. ओके त्या एका वाक्यामुळे की ही या चुकील वाटतं चिकून. चिकू झोपणार आहेत साहेब आता. सवय लागली हो त्याच्यापाशी सारखी बसायची, त्याला सोडायचं 50 वेळा. झोपल आता निघाय काय त्याला पण. होय सगळ्यांनी उठवल तिथनं. तर सात बघा त्यात दिसत का नाही नष्ट हे काय मी दाखवते दिसतोय की हे काय हेच म्हणालाय. तर हे तिला राधा मॅडम बघू बघू. हा दिसते दिसते. काय झालं तिला उठू ती मारती बरं का राधा. मरके तर
रायबाची बहीण आहे म्हणलं काय नाही नाही मारकी नाही ती अशी खेळाय बघ ती सारखी खेळायला मारते ती. खेळणं वेगळं मारणं कळतं की लगेच ते जवळ जायला मी वाटतं तिला लवकरच हे करायला लागलं टेसन येसन त्याला मला नाही खरं ती मारते लाडावलीत का नाही लाड तीच मारते ती. मारा शिकते ती. कोण आलं चला जेवायला बोलवायला तो काय 14वा हा हा जाय आता वाही टू कोल्हापूर कोल्हापूर आणि आम्ही लवकरच बाळूमामांना जाणार आहे लवकरच लवकरच गेलं पाहिजे चला आता जाऊया आणि जाता जाता दाखवूया की आपल्या इथली रोडची कामं आपण हे बघा धुरळा कसा होतो तर तुम्ही बघू शकता इकडे सगळी रस्त्याची कामं चालू आहेत आणि ऊसाचा ट्रॅक्टर जिथं तिथं गाडी कायम घासते आपली आज घासली नाही हो त्याने रस्ता जरा केला भरला भरला काय वैरण घ्यायचे तरी असं ऊसाचं ट्रॅक्टर आधी मध्ये चालूच आणि आज एवढी गडबड झाली म्हणते हा कोण टू व्हीलरवाला टू व्हीलरवाला हम्म. आणि ही रस्ता भरून घेतलेली हो काल दिवशी हा सर इकडं आली ती श्रीशैला सोडायला हा आणि तुम्हाला म्हणलीत मी ते होतो काय हा कासे गावात तुम्हाला आता काम आहे म्हणते 15 दिवस म्हणलं काय हो? तर श्रीशैला दररोज आणायला सोडायला लागणार काशीवर हा का तर रस्ता बंद आहे म्हणलं, हो इथं पण म्हटलं मागे रस्ता केला नाला काढायला चाललेला हा ती पण गाडी वळवायची पुढे जायला लागला तेवढेच बरोबर आहे की आणि मागं पण आणि जिथं वळवायला आहे तिथं पण रस्ता उकारला मग त्यामुळे वाटेवर जायला लागत परत गाडी वळवायला होय होय मी म्हटलं मग असं चालतं मग 15 दिवस आणि तर पुढे आलो आम्ही त्यांच्या सरांच्या गाडी बसून आलो मी श्रीशा आलो संकट हा चालत तर सर मग चला सोडतो तेवढं बघतो त्याला नाला बिला मुजवून झालेला एक नंबर सर म्हटलं वाचला ताप वाचला आम्हाला ताप होत नाही लय हा? नव सोडायचं हो म्हणून तर केलं ना चालू कोण आले काय कोण तरी आले भैयावर बोलायला लागले धरा